आज वालावलची बोट राईड. सकाळी उठून गर्द झाडीतून वाट काढत प्रवास करणं हे कोकणात प्रवास करण्याचा एक सुखद अनुभव असतो. सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, ही दृश्य खूप प्रसन्न करतात. अखेर आम्ही कर्ली नदीच्या बोट राईडच्या ठिकाणी पोहोचलो. येथे एकच बोट असल्याने आम्ही मयूर कोरगावकर यांना फोन करून बोलावलं. ते या टोकाला येईपर्यंत आम्ही येथे चालू असलेली मासेमारी अनुभवली. ही जणू एक प्रकारची साधना चालू होती, अगदी ध्यान लावून बसल्यासारखं. समोरून आमची बोट येत होती. पाहून खूप आनंद झाला. खूप ऐकलं होतं, आज अनुभवणार होतो. अखेर बोट प्रवास सुरू झाला आणि मनात चालू असणारे असंख्य विचारांची मालिका अचानक शांत झाली. बोटीबाहेर असणाऱ्या पाण्यासारखी अगदी शांत. कोकणात खूप वर्ष प्रवास करत होतो. हा अनुभव का घेतला नाही याचा पश्चाताप आज झाला. या बेटाभोवती एक फेरी मारण्याचं आम्ही ठरवलं. यावेळी किंगफिशर म्हणजेच इथल्या भाषेतील खंड्या या पक्षाचे देखील दर्शन झाले. किती जैवविविधतेने नटलेलं आहे आपलं कोकण. कर्ली नदी, लक्ष्मीनारायण मंदिर आणि हे बेट यामुळे या जागेला पर्यटन महत्त्व प्राप्त झालं आहे. कसं वाटतंय? कसं वाटतंय? मम्मया कसं आहे? आणि ते काय तिकडे बोट कशी आहे? या नयनरम्य प्रवासाला आता विराम द्यायची वेळ आली होती. किनारा दिसत होता, पण उतरायची मनाची तयारी नव्हती. पण पुढच्या प्रवासाची वेळ झाली होती. खूप छान सुरुवात झाली आज दिवसाची. यापुढे आम्ही गेलो मालवणला. ते आपण पाहूया पुढच्या भागात.